श्री स्वामी समर्थ. सो तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या JVRE डिझाईन या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. सो आज आहे आपला आरी टू एम्ब्रॉयडरीचा बेसिक टू ॲडव्हान्सचा दिवस 9वा. तर आज मी तुमच्यासोबत आरी वर्कमध्ये बुट्टा वर्क कसं करतात हेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो इथे आपण आधी बीडने बुट्टा वर्क कसं करतात ते पाहणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि जर तुम्हाला काही क्वेरीज आणि डाऊट्स असतील तर तुम्ही ते मला कमेंट करून नक्की विचारू शकता. मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं नक्की देईन. तर चला मग वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी नायलॉन थ्रेड घेतलेला आहे आणि ही आपली 23 नंबरची जी निडल येते ती घेतलेली आहे आरी निडल. आणि आत्ता आपण बीडने बुट्टा वर्क करायला शिकणार आहोत. सो आधी आपण सिंगल बुट्टा कसा करायचा ते पाहणार आहोत. सो सिंगल बुट्टा करण्यासाठी आपल्याला इथे 4 mmचा गोल्डन बीड घ्यायचा आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही 3 mmचा गोल्डन बीड घेतलात तरीही चालेल. तर इथे तुम्ही पाहू शकता मी 4 mmचा एक सिंगल बीड निडलमध्ये घेतलेला आहे. सो आता हा लोड कसा करायचा आहे आणि बुट्टा क्रिएट कसं करायचं ते आता आपण पाहूयात. सो आता इथे मी निडल खालच्या साईडने लोड करून घेतली आणि वरच्या साईडने निडलमध्ये मी थ्रेड अडकवून थ्रेड मी इथे वरच्या साईडने काढून घेतला. ठीक आहे. काढून घेतल्यानंतर आता आपला हा जो 4 mmचा गोल्डन बीड आहे तो आपल्याला आपल्या थ्रेडमध्ये लोड करायचा आहे. ठीक आहे. थ्रेडमध्ये लोड करून झाल्यानंतर इथे आता आपण एक चेन स्टिच करणार आहोत. थ्रेड आपल्याला खालून मागच्या साईडने ओढून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला एक चेन स्टिच क्रिएट करायची आहे. ठीक आहे. सो इथे चेन स्टिच क्रिएट करून झाल्यानंतर आणखीन एक चेन स्टिच क्रिएट करायची आहे. ठीक आहे. सो मी इथे आणखीन एक चेन स्टिच क्रिएट केली. चेन स्टिच क्रिएट केल्यानंतर आता हा जो आपला थ्रेड आहे तो आपल्याला ह्या बीडमध्ये अडकवून घ्यायचा आहे. सो आता आपल्याला काय करायचं आहे, हा आपल्याला बीडच्या इथे असा टर्न करायचा आहे आणि खालून आपला जो थ्रेड आहे तो आपल्याला फिटिंग असा ओढून घ्यायचा आहे. तर फिटिंग असा ओढून झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की आपला जो बीड आहे तो एकदम फिटिंग असा बसलेला आहे. सो इथे आपला झाला पहिला बुट्टा वर्क, जिथे आपण आपला जो थ्रेड आहे तो ह्या बीडभोवती अडकवून घेतला आणि तिथे एक गाठ बसली. ठीक आहे. सो जर तुम्हाला असं नसेल करायचं तर तुम्ही दुसऱ्या पद्धतीने सुद्धा करू शकता. तर दुसरी पद्धत कोणती ती मी तुम्हाला आता इथे दाखवते. तर इथे पुन्हा मी 4 mmचा गोल्डन बीड घेतला आणि आता इथे मी तुम्हाला सेकंडवाला बुट्टा दाखवते. सो आता आपण हा जो केला आहे ह्याच्याभोवती आपण थ्रेड अडकवून घेतलेला आहे फिरून. तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, तसं जर तुम्हाला नसेल करायचं तर इथे आपण पहिले एक सिंगल चेन स्टिच करून घेणार आहोत. ठीक आहे. सो इथे सिंगल चेन स्टिच करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला आणखीन एक इथे चेन स्टिच करून घ्यायची. ठीक आहे. सो आता इथे चेन स्टिच करून झाल्यानंतर इथेच आपल्याला आता एंड नॉट मारायची आहे. सो तिथेच आणखीन एक थ्रेड मी वरच्या साईडने काढून घेतला आणि इथे मी आता एंड नॉट मारून आपला जो बुट्टा आहे तो इथे मी सिक्युअर करून घेतला. सो तुम्हाला हवं तर तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा वर्क करू शकता किंवा तुम्हाला हवं तर तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा वर्क करू शकता. पण जर तुम्हाला ह्या पद्धतीने वर्क करायचं असेल तर जेव्हा आपण बुट्टा क्रिएट करण्यासाठी घेतो तेव्हा आपल्याला आधी इथे नॉट मारावी लागेल आणि त्याच्यानंतर मग तुम्ही बुट्टा क्रिएट करायचा आहे. आणि हा झाल्यानंतर जेव्हा तुम्ही सेकंडवाला करायला जाल तेव्हा पुन्हा आपल्याला इथे नॉट मारायचे आणि पुन्हा बुट्टा क्रिएट करण्यासाठी घ्यायचा आहे. म्हणजे तुमचे जे बुट्टे आहेत आपल्या स्लीव्जवरचे किंवा बॅकनेकवरचे ते एकदम सिक्युअर राहतील. सो इथे 4 mmचा सिंगल बुट्टा कसा करायचा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो आता आपण 4 mmचा गोल्डन बीड आणि त्याच्यामध्ये एक सिंगल शुगर बीड ॲड करून बुट्टा क्रिएट कसा करायचा ते आता आपण पाहूयात. तर आता इथे तुम्ही पाहू शकता की मी एक सिंगल 4 mmचा गोल्डन बीड घेतलेला आहे आणि एक शुगर बीड घेतलेला आहे. सो आता आपण ह्याचं बुट्टावर क्रिएट कसं करायचं ते पाहूयात. सो आता मी थ्रेड वरच्या साईडने काढून घेतला आणि त्याच्यामध्ये मी 4 mmचा गोल्डन बीड आणि शुगर बीड लोड करून घेतला. ठीक आहे. लोड केल्यानंतर खालच्या साईडनं आपल्याला थ्रेड ओढून घ्यायचा आहे नॉर्मली. ओढल्यानंतर इथे एक आपल्याला चेन स्टिच क्रिएट करायची आहे. सो इथे मी एक चेन स्टिच क्रिएट केली आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तिथेच आपल्याला एंड नॉट मारायची आहे. सो चेन स्टिच क्रिएट करून झाल्यानंतर इथेच आता मी एंड नॉट मारते आहे. सो आता आपण पाहणार आहोत की हे 3 बीड एकदाच लोड कसे करायचे. तर इथे मी पहिले शुगर बीड घेतलेला आहे, त्याच्यानंतर 4 mm गोल्डन बीड आणि त्याच्यानंतर अगेन मी इथे शुगर बीड घेतलेलं आहे.
तर आता हे वर्क कसं करायचं ते आपण पाहूयात। सो इथून आता मी थ्रेड वरच्या साईडने बाहेर काढून घेतला, ठीक आहे। थ्रेड वरच्या साईडने बाहेर काढून घेतल्यानंतर आपण इथे शुगर बीड, गोल्डन बीड आणि शुगर बीड घेतलेले आहेत, ते आपल्याला लोड करायचे आहेत, ठीक आहे। सो मी याच्यामध्ये लोड केल्यानंतर इथे आता खालच्या साईडने आपल्याला थ्रेड ओढून इथे एक चेन स्टिच क्रिएट करायची आहे, ठीक आहे। सो इथे एक चेन स्टिच क्रिएट करून झाल्यानंतर तिथेच आता आपल्याला एंड नॉट मारायची आहे। सो तिथेच मी चेन स्टिच क्रिएट केल्यानंतर त्याच्याच इथे आता इथे मी एंड नॉट मारून घेते। त्याच्यानंतर आता इथे मी 3 गोल्डन बीड घेतलेले आहेत। सो आता हे आपल्याला कसे लोड करायचे आहेत ते पाहूयात। सो आधी इथे मी पहिले थ्रेड वरच्या साईडने काढून घेते, ठीक आहे। थ्रेड वरच्या साईडने काढल्यानंतर सिंगल आपल्याला याच्यामध्ये गोल्डन बीड लोड करायचा आहे। त्याच्यानंतर तिथे आपल्याला एक चेन स्टिच करून आणखीन एक आपला बीड आहे तो लोड करून घ्यायचा आहे। सो आपला सेकंडवाला बीड लोड करून झाल्यानंतर आणखीन एक आपल्याला तिथे चेन स्टिच क्रिएट करायची आहे। सो तिथे चेन स्टिच क्रिएट करून झाल्यानंतर त्याच्यासमोर आणखीन एक चेन स्टिच क्रिएट करून आपल्याला इकडे यायचं आहे। इकडे आल्यानंतर पुन्हा इथे एक चेन स्टिच क्रिएट करून घ्यायची आहे। पुन्हा इथे बॅक साईडला एक चेन स्टिच क्रिएट करून घ्यायची आहे, ठीक आहे। सो इथे चेन स्टिच क्रिएट करून झाल्यानंतर पुन्हा आता आपल्याला इथे एक आपला जो थर्डवाला बीड आहे तो लोड करायचा आहे। तो बीड लोड केल्यानंतर इथे आपल्याला एक चेन स्टिच करायची आहे, ठीक आहे। सो इथे एक चेन स्टिच करून झाल्यानंतर तिथेच आता आपल्याला एंड नॉट मारायची आहे। सो तिथेच आता मी समोर इथे एंड नॉट मारून घेतलेली आहे। सो इथे तुम्ही पाहू शकता की 3 वेमध्ये आपले गोल्डन बीडने बुट्टावर कसं करायचं ते मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे। तर इथे आता ह्या पद्धतीने मी शुगर बीड आणि गोल्डन बीड घेतलेले आहेत। सो आता आपल्याला पहिले काय करायचं आहे ते आपण पाहूयात। सो आधी आपल्याला इथून थ्रेड वरच्या साईडने काढून घ्यायचं आहे, ठीक आहे। सो इथून मी थ्रेड वरच्या साईडने काढून घेतला। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी शुगर बीड आणि आपला जो गोल्डन बीड आहे तो लोड करून घेतला। लोड करून झाल्यानंतर इथे आपल्याला एक सिंगल चेन स्टिच क्रिएट करायची आहे, ठीक आहे। सो इथे सिंगल चेन स्टिच क्रिएट करून झाल्यानंतर अजून एक आपल्याला तिथेच एक सिंगल चेन स्टिच क्रिएट करायची आहे, ठीक आहे। सो तिथे सिंगल चेन स्टिच क्रिएट करून झाल्यानंतर सेम आपल्याला प्रोसेस इकडे करायची आहे। सो इकडे सुद्धा एक मी चेन स्टिच क्रिएट करून घेतली आणि नॉर्मली त्याच्यावरती आणखीन एक सिंगल चेन स्टिच क्रिएट करून घेतली। त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये आपला जो शुगर बीड आणि गोल्डन बीड आहे तो लोड करून घेतला। लोड करून झाल्यानंतर इथे एक मी सिंगल चेन स्टिच क्रिएट केली आणि आणखीन एक त्याच्यासमोरच एक सिंगल चेन स्टिच क्रिएट केली, ठीक आहे। सो इथे चेन स्टिच क्रिएट करून झाल्यानंतर आता आपल्याला इथे आणखीन एक चेन स्टिच क्रिएट करायची आहे। आपण इथे जे गोल्डन बीड आणि शुगर बीड घेतलेला आहे तो आपल्याला याच्यामध्ये लोड करायचा आहे, ठीक आहे। लोड करून झाल्यानंतर इथे आपल्याला एक चेन स्टिच करायची आहे, ठीक आहे। चेन स्टिच करून झाल्यानंतर तिथेच आपल्याला आता एंड नॉट मारायची आहे। तर आता इथे मी पहिले सिंगल 3 mm चा गोल्डन बीड घेतलेला आहे आणि तो आता आधी मी इथे लोड करून घेते। सो इथे आता 3 mm चा गोल्डन बीड मी इथे लोड करून घेतलेला आहे, ठीक आहे। सो 3 mm चा गोल्डन बीड लोड करून झाल्यानंतर इथे आपल्याला आता राईस बीड घ्यायचे आहेत। तर इथे मी राईस बीड घेतलेले आहेत आणि राईस बीडने आता आपण इथे बुट्टा क्रिएट करणार आहोत। सो आधी पहिले मी या साईडला आपला जो राईस बीड आहे तो लोड करून घेतला, ठीक आहे। तो लोड केल्यानंतर आणखीन एक तिथे आपल्याला चेन स्टिच क्रिएट करायची आहे। पुन्हा आपल्याला हा जो थ्रेड आहे तो त्याच्या बॅक साईडला फिरवून द्यायचा आहे। फिरवल्यानंतर तिथे एक आपल्याला आणखीन एक चेन स्टिच क्रिएट करायची आहे, ठीक आहे। तिथे एक सिंगल चेन स्टिच क्रिएट करून झाल्यानंतर पुन्हा आता इथे आपल्याला एक चेन स्टिच क्रिएट करायची आहे। ती झाली की आणखीन पुन्हा एक चेन स्टिच क्रिएट करून घेणार आहोत। त्याच्यानंतर पुन्हा आता आपल्याला इथे बॅक साईडला जायचं आहे आणि अगेन आपल्याला तिथे आता एक सिंगल चेन स्टिच क्रिएट करायची आहे। सिंगल चेन स्टिच क्रिएट करून झाली की आणखीन एक त्याच्यासमोरच आपल्याला एक चेन स्टिच क्रिएट करायची आहे। पुन्हा आपल्याला राईस बीड घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपला हा थ्रेड आहे त्याच्यामध्ये आपल्याला लोड करून घ्यायचा आहे। तिथे लोड केल्यानंतर आता इथे आपल्याला एंड नॉट मारायची आहे। सो इथे एक मी सिंगल चेन स्टिच केली आणि त्याच्यानंतर आता इथे मी
एंड नॉट मारली. तर इथे तुम्ही पाहू शकता 3 mm चा गोल्डन बीड आणि राईस बीडने सुंदर असा इथे आपण बुट्टा क्रिएट केलेला आहे. त्याच्यानंतर पुन्हा आता इथे मी 4 mm चा गोल्डन बीड घेतलेला आहे आणि आत्ता जो बुट्टा मी तुम्हाला दाखवणार आहे तो तुम्ही बऱ्याच ब्लाऊजच्या स्लीव्जवरती डिझाईन केलेला पाहिला असेल. तर आता इथे मी 4 mm चा गोल्डन बीड घेतलेला आहे. सो तो बीड घेतल्यानंतर आधी आपल्याला तो इथे लोड करून घ्यायचा आहे. सो इथे आधी मी 4 mm चा गोल्डन बीड लोड करून घेतला आणि जो थ्रेड आहे तो बीड भोवती अडकवून घेतला आणि तिथे मी एक लॉक करून घेतला. ठीक आहे. सो लॉक करून झाल्यानंतर पुन्हा ह्या साईडने आपल्याला थ्रेड वरच्या साईडने काढून घ्यायचा आहे. तर मी निडलमध्ये शुगर बीड घेतलेले आहेत. वरच्या साईडने थ्रेड काढून घेतल्यानंतर आता आपल्याला ह्या पूर्ण बीड भोवती सर्कल क्रिएट करायचा आहे शुगर बीडने. सो आता याच्यामध्ये मी 2-2 शुगर बीड लोड करून ह्या गोल्डन बीड भोवती एक सर्कल क्रिएट करून घेते. सो पुन्हा आता मी याच्यामध्ये 2 शुगर बीड लोड केले आणि पुन्हा इथे मी एक सिंगल चेन स्टिच क्रिएट केली. पुन्हा इथे आता मी 2 शुगर बीड लोड केले. पुन्हा इथे मी एक चेन स्टिच क्रिएट केली. आता मी याच्यामध्ये 2 शुगर बीड लोड केले आणि पुन्हा इथे मी एक चेन स्टिच क्रिएट केली. पुन्हा आता मी याच्यामध्ये 2 शुगर बीड लोड केले. पुन्हा इथे मी एक चेन स्टिच क्रिएट केली. सो आता इथे आपली फिनिशिंग लाईन आहे आणि इथे आपला फक्त एकच सिंगल शुगर बीड बसतो आहे. सो तिथे आपला एकच सिंगल शुगर बीड लोड करायचा आहे आणि तिथे आपल्याला एंड नॉट मारायची आहे. ठीक आहे. सो इथे एंड नॉट मी मारलेली आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता की आपल्या गोल्डन बीड भोवती आपण शुगर बीडने पूर्ण सर्कल क्रिएट केलेला आहे. सो हा सर्कल पूर्ण क्रिएट झाल्यानंतर आता इथे आपल्याला 3 mm च्या गोल्डन बीडचा वापर करायचा आहे. तर इथे आता मी निडलमध्ये 3 mm चे गोल्डन बीड घेतलेले आहेत. सो आता आपल्याला काय करायचं आहे, हा पूर्ण सर्कल जो आहे त्याचा हाफ सर्कल जो आहे तो आपल्याला 3 mm च्या गोल्डन बीडने वर्क करायचा आहे. सो इथे आता मी पहिले थ्रेड वरच्या साईडने काढून घेतला. ठीक आहे. काढून घेतल्यानंतर एक सिंगल 3 mm चा गोल्डन बीड मी लोड केला आणि तिथे एक चेन स्टिच क्रिएट केली. पुन्हा मी एक सिंगल 3 mm चा गोल्डन बीड लोड केला. पुन्हा एक चेन स्टिच क्रिएट केली. पुन्हा एक बीड लोड केला. पुन्हा चेन स्टिच क्रिएट केली. पुन्हा एक बीड इथे मी लोड केला. पुन्हा इथे एक मी चेन स्टिच केली आणि पुन्हा इथे मी एक बीड लोड केला आणि पुन्हा मी इथे एक चेन स्टिच क्रिएट केली. सो इथे चेन स्टिच क्रिएट करून झाल्यानंतर इथे आता आपल्याला एंड नॉट मारायची आहे. सो इथे आता मी एंड नॉट मारून घेतलेली आहे. ठीक आहे. सो आता इथे तुम्ही पाहू शकता की इथे आपला हाफ सर्कल जो आहे तो तयार झालेला आहे. मध्ये आपण गोल्डन बीड लावलं आहे, साईडने शुगर बीडने पूर्ण वर्क केलेलं आहे सर्कलमध्ये आणि इथे 3 mm च्या गोल्डन बीडने आपण इथे हाफ सर्कल क्रिएट केलेला आहे. ठीक आहे. सो इथे हाफ सर्कल क्रिएट करून झाल्यानंतर आता आपल्याला 4 mm चा गोल्डन बीड घ्यायचा आहे आणि एक सिंगल शुगर बीड घ्यायचा आहे. तर आता इथे तुम्ही पाहू शकता की मी सिंगल 4 mm चा गोल्डन बीड आणि शुगर बीड घेतलेला आहे. सो आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो आपला मिडलचा पार्ट आहे इथे आपल्याला बुट्टा क्रिएट करायचा आहे. सो आता इथून मी थ्रेड वरच्या साईडने काढून घेतला. ठीक आहे. काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 4 mm चा गोल्डन बीड आणि शुगर बीड इथे मी लोड केला. लोड केल्यानंतर आता इथे आपल्याला एक चेन स्टिच क्रिएट करायची आहे. ठीक आहे. सो इथे चेन स्टिच क्रिएट करून झाल्यानंतर आता इथेच आपल्याला पुन्हा एकदा एंड नॉट मारायची आहे. सो पुन्हा आता मी इथे एक एंड नॉट मारली. सो आता तुम्ही पाहू शकता की इथे सुंदर असा आपला बुट्टा क्रिएट झालेला आहे. ही डिझाईन तुम्ही बऱ्याच ब्लाऊजच्या स्लीव्जवरती पाहिली असेल, कारण ही खूप सुंदर असा दिसणारा हा बुट्टा आहे जो ब्लाऊजवरती सुद्धा खूप सुंदर दिसतो. सो इथे आता आपला हा सुद्धा बुट्टा क्रिएट झालेला आहे. तर इथे आता आपण कुंदनभोवती बुट्टावर कसं करायचं ते पाहूयात. सो इथे मी छोट्या साईजचा कुंदन घेतलेला आहे राऊंड शेपचा. इथे मी फॅब्रिक ग्लू घेतलेला आहे. सो इथे आता मी फॅब्रिक ग्लू लावून घेतलं आणि त्याच्यानंतर आपला हा जो कुंदन आहे राऊंड शेपचा तो मी इथे चिटकवून घेतला. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इथे आता मी शुगर बीड घेतलेले आहेत. ह्या कुंदनभोवती आधी आपण शुगर बीडने वर्क करून घेऊयात.
सो त्यासाठी इथे आधी मी थ्रेड वरच्या साईडने काढून घेतला आणि त्याच्यामध्ये मी 2 शुगर बीड लोड करून घेतले. त्याच्यानंतर इथे मी चेन स्टिच केली. पुन्हा मी 2 शुगर बीड लोड केले. पुन्हा मी एक इथे सिंगल चेन स्टिच केली. पुन्हा मी इथे 2 शुगर बीड लोड केले. पुन्हा मी इथे एक सिंगल चेन स्टिच क्रिएट केली. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा मी इथे 2 शुगर बीड लोड केले आणि पुन्हा मी इथे एक सिंगल चेन स्टिच क्रिएट केली. पुन्हा मी याच्यामध्ये 2 शुगर बीड लोड केले. पुन्हा मी इथे एक चेन स्टिच क्रिएट केली आणि पुन्हा मी आता इथे सिंगल शुगर बीड लोड केलं आणि इथे आता आपण एंड नॉट मारणार आहोत. आपल्याला 3 mm चे गोल्डन बीड घ्यायचे आहेत आणि सिंगल शुगर बीड घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथून आता आपल्याला थ्रेड वरच्या साईडने काढून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये गोल्डन बीड आणि शुगर बीड लोड करून घ्यायचे आहेत. सो तिथे लोड करून झाल्यानंतर तिथे आपल्याला एंड नॉट मारायची आहे. ठीक आहे. थ्रेड वरच्या साईडने काढून इथे सुद्धा आपल्याला एक सिंगल एंड नॉट मारायची आहे. सो इथे मी सिंगल चेन स्टिच केली. तर इथे तुम्ही पाहू शकता कुंदनने आणि शुगर बीडने आणि 3 mm च्या गोल्डन बीडने खूप सुंदर असं इथे आपला बुट्टा क्रिएट झालेला आहे. तुम्ही ह्या बुट्टावरची घरी प्रॅक्टिस करा आणि आजपुरतं एवढंच. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला काही क्वेरीज, काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला ते कमेंट करून विचारू शकता. आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर मग आजपुरतं एवढंच. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.